आपण सर्वजण आपले डोळे बंद करू आणि आपलं लक्ष आपण त्या देवाकडे लावू. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता परमेश्वर. प्रभू येशू, आजच्या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. लॉर्ड, या वेळेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आज तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने तुझ्या मंदिरात तू आम्हाला आणलंस, तू आम्हाला एकत्र केलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या हातून झालेल्या सर्व पापांची, सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला क्षमा कर. कळत नकळत, चुकून, जाणून बुजून जे काय आम्ही तुझ्या विरोधात पाप केलेलं आहे, तुला न आवडणारं जीवन जगलो आहे, येशू तुझ्या रक्तात धुवून आम्हाला शुद्ध कर. बायबलमध्ये लिहिलं आहे, तुझं रक्त आम्हाला शुद्ध करतं, तुझं रक्त आम्हाला परिपूर्ण बनवतं. लॉर्ड, आज आमच्या जीवनाला आम्ही तुझं रक्त लावतो, प्रत्येकाच्या जीवनाला आम्ही तुझं रक्त लावतो. आम्हाला शुद्ध कर, तुझ्या योग्यतेचं बनव आणि तुझी दया आणि कृपा तू आम्हाला दे. धन्यवाद येशू. आम्ही सर्वजण तुझ्याकडे येतो. आमचं हृदय आम्ही तुझ्याकडे लावतो, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो. बायबलमध्ये लिहिलं आहे की तू काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. तू कधीही न बदलणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद येशू. आमचा विश्वास आहे की तू आमच्यासोबत आहे, कारण बायबलमध्ये लिहिलं, जिथं दोघे किंवा तिघे तुझ्या नावात एकत्र जमतात त्यांच्यामध्ये तू उपस्थित राहणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद येशू. आज आमच्या प्रत्येकाचा ताबा घे, आमच्या जीवनाचा ताबा तू घे. तुझ्याशिवाय आम्ही शून्य आहोत. आम्हाला तुझी गरज आहे. तुझ्या दयेने आणि तुझ्या कृपेने तू आम्हाला चालव. तू ताबा घे. तुझा पवित्र आत्मा इथं कार्य करू दे. प्रत्येकाची भेट घे, प्रत्येकाच्या हृदयाशी बोल आणि तुझा गौरव होते. धन्यवाद येशू. आमचं हृदय आम्ही तुझ्याकडे लावतो, आमचं हृदय आम्ही तुझ्याकडे लावतो, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो. आम्ही तुझी आराधना करतो. धन्यवाद येशू. बायबलमध्ये लिहिले, तू मेंढपाळ आहेस आणि आम्ही तुझे मेंढर आहोत आणि तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. तो दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो मला काही उणं पडू देत नाही. तुला धन्यवाद. आजपर्यंत सांभाळलंस, तुला धन्यवाद. आम्ही तुझी आराधना करतो. धन्यवाद. आम्ही तुझं स्वागत करतो. तुझ्या पवित्र आत्म्याला मोकळीकता देतो. तुझा पवित्र आत्मा येऊ दे आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे गोष्टी घडू दे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. चरवाह के जैसे तूने मुझे चाहा, तेरे प्यार को मैं समझ नहीं पाया. चरवाह के जैसे तूने मुझे चाहा, तेरे प्यार को मैं समझ नहीं पाया. ओ यीशुआ, ओ यीशुआ, ओ यीशुआ, ओ यीशुआ, ओ यीशुआ.
यीशुआ चरवाह के जैसे तूने मुझे चाहा, तेरे प्यार को मैं समझ नहीं पाया। चरवाह के जैसे तूने मुझे चाहा, तेरे प्यार को मैं यीशु समझ नहीं पाया। ओ यीशुआ, 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 ओ यीशुआ। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. येस, तुझ्या आत्म्याला आम्ही मोकळीकता देतो. तू ये आणि तू ताबा घे. तू ये आणि तुझ्या इच्छेने प्रत्येक गोष्ट घडू दे. तू ये आणि तुझी योजना पूर्ण होते. पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. या आराधनेसाठी तुझे आभार मानतो. आमचा विश्वास आहे तू आमच्यासोबत आहे. आमचा विश्वास आहे तू कधी आम्हाला सोडत नाही आणि तू कधी आम्हाला टाकत नाही. तुला करोडो आणि करोडो धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. तू आमच्यासोबत आहे म्हणून तुझा आभार मानतो. तू पुढच्या वेळेचा ताबा घे. प्रत्येकाची भेट घे. तुझ्या सेवकाच्या द्वारे प्रत्येकाशी तू बोल आणि तुझा गौरव होते. येशूच्या नावात मागतो म्हणून पित्यात होईल. आमेन. थँक्यू जीजस. देवबाप्पाला धन्यवाद. आज पुन्हा एकदा रविवारचा दिवस आहे आणि देवबाप्पाने संधी दिलेली आहे की त्याची आपण प्रार्थना करतो, त्याची आपण आराधना करतो, त्याची गाणे गातो. त्यासाठी मी देवाचे आभार मानतो. आम्ही सुरक्षित आहोत आणि आमचा विश्वास आहे की तुम्ही देखील सुरक्षित आहात. आणि तुम्हा सर्वांना मी आत्म्यामध्ये या ठिकाणामध्ये पाहतो की तुम्ही या ठिकाणामध्ये आहात आणि आपण चर्चमध्ये आहोत. मी आलेलो आहे आणि लवकरच तुम्ही देखील सर्वजण या मंदिरामध्ये येताल आणि देवाची आपण उपासना करतो, देवाची भक्ती करतो. तर तोपर्यंत चला, आता देवाच्या वचनाची वेळ आहे. तर देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत. आपलं बायबल आपण काढूया आणि बायबलमधलं योहाण्याचा 14वा अध्याय आणि 23वे वचन आपण आज पाहणार आहोत. योहाण्याचा 14वा अध्याय आणि 23वे वचन. थँक्यू जीजस. चला आपण वाचूया. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, जर कोणी माझ्यावर प्रीती करतो तर तो माझे वचन पाळील आणि माझा बाप त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करून राहू. आम्ही बायबलमध्ये लिहिले की जो कोणी माझ्यावर प्रीती करतो तर तो माझे वचन पाळील आणि
माझा बाप त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करून राहू. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, या ठिकाणामध्ये येशू राहण्याविषयी बोलत आहे. आणि ते कुठं राहायचंय तर बायबल सांगतं की येशू आपल्या बरोबर राहण्याविषयी तो बोलत आहे. आणि कोण राहणार? येशू म्हणतो, मी आणि स्वर्गीय बाप येतो आणि आम्ही तुमच्या बरोबर राहतो. आता पहा, एक ठिकाण आहे देवाचं राहण्याचं, ते सर्वांना माहिती आहे आणि ते आहे स्वर्गात. सगळेजण म्हणतात स्वर्गात देव बाप राहतो. आमेन. स्वर्गात येशू राहतो. प्रेज द लॉर्ड. आता ते एक ठिकाण आहे देवाचं राहण्याचं. आता दुसरं एक ठिकाण येशू म्हणतो की जर का तुम्ही माझं वचन पाळताल तर काय होईल, मी आणि स्वर्गीय बाप येतो आणि आम्ही तुमच्या बरोबर राहतो. आमेन. पण असा कधी आपण विचार करू शकतो का की देव आपल्या बरोबर येऊन राहील, देव आपल्या बरोबर राहण्याविषयी आपण कधी विचार करत आहोत का? पण बायबल तर या ठिकाणामध्ये सांगते, येशू म्हणतो की मी आणि स्वर्गीय बाप येईल आणि आम्ही तुमच्या बरोबर वस्ती करून राहतो. आमेन. पण एक ठिकाणामध्ये राहते, सर्वांना माहिती आहे की ते स्वर्ग आहे, त्या ठिकाणामध्ये स्वर्गीय बाप आणि येशू आहे. आता हे ज्या वेळेला येशू म्हणतो की मी आणि स्वर्गीय बाप येतो आणि तुमच्या बरोबर वस्ती करून आम्ही तुमच्या बरोबर राहतो, तर हे कुठल्या प्रकारचं राहणं आहे? आणि खरंच आपण असा विचार करू शकतो का की येशू आणि स्वर्गीय बाप आपल्या बरोबर जिथं आपण राहत आहोत त्या ठिकाणामध्ये राहील? किती छान आहे ना जर का येशू आणि स्वर्गीय बाप आमेन आपल्याकडं येऊन राहिले तर. पहा, बायबल सांगतं की तो सर्व ठिकाणामध्ये असणारा देव आहे, सर्व ठिकाणामध्ये राहणारा तो देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता सर्व ठिकाणामध्ये राहणारा देव जर का तो आहे तर त्याचाच विषय येशू सांगत आहे की तो तुमच्या बरोबर देखील राहू शकणारा देव आहे. आज कितीतरी जण आहेत ते आज घाबरून जीवन जगत आहेत, ते भीत आहेत. एखाद्या आजाराला, एखाद्या गोष्टीला तुम्ही घाबरत असताल कदाचित. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण जर का देव तुमच्या बरोबर असेल, जर का देव तुमच्याबरोबर राहायला तयार असेल, आता या ठिकाणामध्ये येशूने वचन दिलेलं आहे की मी आणि स्वर्गीय बाप येईल आणि तुमच्याबरोबर राहतो. प्रेज द लॉर्ड. आता देवाने ते हे वचन दिलेलं आहे. म्हणून आता जर का तुम्ही प्रयत्न करत असताल की माझ्या घरामध्ये माझ्या बरोबर देव असला पाहिजे, देव त्या ठिकाणामध्ये असला पाहिजे, कारण देव आपल्याबरोबर राहण्याचे खूप फायदे आहेत. देव तुमच्या बरोबर असेल. बायबलमध्ये लिहिलंय, देवाने वचन दिलं दाविदाला देव म्हणाला, जिथं कुठं तू जाशील मी तुझ्याबरोबर राहील. आणि देवाने ते त्याला बोलून देखील दाखवलं की जिथं कुठं तू गेलास मी तुझ्या बरोबर होतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये देव म्हणाला की ज्या कुठलं युद्ध तू लढलंस त्या युद्धात मी तुला विजय दिला. आमेन. दाविदा बरोबर देव होता. बायबलमध्ये लिहिले, मोशेला देव म्हणाला की मोशे मी तुझ्या बरोबर जाईल. आमेन. मी तुझ्याबरोबर असेल. आणि खरोखर देव त्याच्याबरोबर राहिला. आणि कुठल्या स्वरूपामध्ये होता तो? अग्निस्तंभ, मेघस्तंभाच्या रूपामध्ये देव त्याच्याबरोबर नेहमी राहिला. आणि एकदा देव म्हणाला की इथून पुढे मी तुझ्याबरोबर जाणार नाही, कारण हे लोक खूप हट्टी आहेत. तर बायबल सांगतं, मोशे देवाला म्हणतो की देव बाप्पा जर तू माझ्याबरोबर जाणार नशील तर मला जायला तू सांगू नकोस. आमेन. मी तुझ्याशिवाय पुढे नाही जाणार. पण हे जे देवाच्या बरोबर चालणं आहे, हे जे देव बरोबर असणं आहे, ही गोष्ट तुमच्या आणि माझ्याबरोबर देखील होऊ शकणारी गोष्ट आहे. पण देव आपल्या बरोबर राहणं हे खूप महत्वाचं आहे, कारण हे वचन देवाने दिलेलं वचन आहे. हे वचन येशू बोललेलं वचन आहे की मी तुझ्या बरोबर राहीन, आम्ही तुझ्या बरोबर राहतो. प्रेज द लॉर्ड. आज तुझ्या घरात तुझ्या बरोबर तुझा वडील असेल, तुझी आई असेल, तुझा पती असेल, तुझी पत्नी असेल, तुझे लेकरं असतील. तुला वाटत असेल तुझं कुटुंब म्हणजे हे तेवढं कुटुंब झालेलं आहे, तुझं घर म्हणजे तेवढं आहे, तुझं नातं म्हणजे तेवढं आहे. तुझं कुटुंबाविषयी तू ज्या वेळेला विचार करतोस त्यावेळेला तुझ्या मनामध्ये येतं की माझी बायको, माझा नवरा, माझे मुलं, माझ्या मुली, माझी आई किंवा माझे वडील, हे झालं तुझं कुटुंब. पण ज्या वेळेला देव विचार करतो, आज जर का तू देवाच्या बरोबर आहेस किंवा आज माझी प्रार्थना तू ऐकत आहेस किंवा पाहत आहेस, तर तू देखील एक
तुझ्या कुटुंबामध्ये आणखीन 2 जण आहेत आणि ते तुझ्या कुटुंबाचा हिस्सा आहेत आणि ते 2 जण जर का कोण असतील तर ते आहे स्वर्गीय बाप आणि प्रभू येशू ख्रिस्त. हे 2 जण तुझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत. कारण बायबल सांगतं की देवाने तुला, तू देवाच्या नजरेत काय आहेस, काय म्हणून देव तुझ्याकडे पाहतो, तू कोण आहेस देवाच्या नजरेमध्ये. जग जर का देवाकडे पाहिलं तर जग देवाला घाबरेल की देव आहे, आमेन, आणि ते घाबरून देवाला राहतील. पण ज्यावेळेला तू बायबलमध्ये देवाकडे पाहशील तर देव जो आहे तो तुझ्याशी नातं बांधणारा देव आहे. देवाने तुझ्याशी नातं बांधलेलं आहे. आणि बायबल सांगतं ते देवाने तुझ्याकडे ज्या वेळेला पाहतो तर देव तुझ्याकडे एक पुत्र म्हणजे देवाचा मुलगा किंवा देवाची मुलगी ह्या नात्याने तुझ्याकडे पाहतो. आमेन. देव तुला एक साधा व्यक्ती किंवा साधा माणूस किंवा साधी स्त्री म्हणून तुझ्याकडे पाहत नाही. ज्यावेळेला देव तुझ्याकडे पाहतो, देव तुझ्याकडे त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी या नात्याने तुझ्याकडे पाहतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि जर का जगामध्ये जर का तू पाहशील तर तू संबंध पाहशील लोकांबरोबर, संबंध कदाचित चांगले राहतील, संबंध कदाचित वाईट होतील. संबंध कायमस्वरूपी चांगलेच असतील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, पण ते संबंध तुटतील एक वेळ आली तर. लहानपणी जे तुझे बरोबर लोक होते, तुझे मित्र असतील किंवा तुझ्या मैत्रिणी असतील, ते जरुरी नाही की आज देखील तुझ्यावर तसेच आहेत किंवा तसेच वागत आहेत. कदाचित ते लोक तुझ्या जीवनातले कदाचित निघूनही गेलेले आहेत, ते तुझ्यावर नाही आहेत. पण संबंध कदाचित काही वर्षांपूर्वी तुझे काही लोकांबरोबर चांगले होते, जरुरी नाही की त्या लोकांबरोबर आज तुझे संबंध चांगले आहेत, जरुरी नाहीये. कदाचित ते संबंध आज तुझे तुटलेले आहेत, ते लोक तुझ्या जीवनातून निघून गेलेले आहेत, पण ते संबंध कदाचित तुझे आहेत असे राहणार नाहीत. पण ज्या वेळेला तू नातं एकाशी बांधतो, नातं ज्या वेळेला तुझं बांधलेलं असतं त्यावेळेला काय होतं, संबंध तुटतात पण नातं कधी तुटत नाही. नातं जे आहे ते कायमस्वरूपी मरूपर्यंत राहणारं नातं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहा, एखाद्या घरामध्ये तू जन्म घेतला त्यावेळेला काय झालं, ते तुझी आई बनली किंवा ते तुझे वडील बनले. आमेन. आणि ते नातं तुझ्याशी बांधलं गेलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि ते नातं तुटणार आहे का, ते नातं मरूपर्यंत तुला म्हटलं जाणार आहे हा ना याचा मुलगा आहे किंवा हे ना याची मुलगी आहे. ते नातं तुझं तुटणार नाहीये. संबंध बिघडतील, आमेन, नात्यामधले देखील संबंध बिघडतील, पण नातं बांधलेलं कधी तुटत नसतंय. नातं ते शेवटपर्यंत राहणारं नातं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर ज्या वेळेला तुझा देखील देवाच्या राज्यात जन्म झाला, तुला देव कळाला, त्या देवाने काय केलं, देवाने तुझ्याशी संबंध नाही बांधला, देवाने तुझ्याशी नातं बांधलेलं आहे. देवाचं तुझ्याबरोबर नातं आहे. तू आणि देव एक कुटुंब झालेले आहात, एक घर झालेले आहात. आमेन. कळतंय मी काय सांगतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुझं संबंध नाहीये फक्त देवाबरोबर की संबंध आज चांगले तर संबंध आज वाईट होतील, आज देव तुझ्यावर खुश आहे, उद्या देव तुझ्यावर रागवेल, आज तुला तो शाबासकी देते, उद्या तुला तो शिक्षा करेल आणि तुला लांब करून टाकेल आणि पुन्हा कधी जवळ घेणार नाही. नाही. बायबल सांगतं, तो देव म्हणतो मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकणार आहे. हे कधी होतं बरोबर, हे ज्या वेळेला नातं बांधलं जातं त्यावेळेला हे असं होतं. नुसते संबंध असतील तर असं होत नाही, संबंध कारण तुटून जातात. आमेन. प्रेज द लॉर्ड. कळतंय. संबंध हे टिकतीलच याची गॅरंटी नाहीये, पण नातं हे नेहमी टिकतं. देव तुझ्याशी ज्या वेळेला तू देवाजवळ येतोस किंवा देवाजवळ येतेस किंवा देवाजवळ आलेली आहेस किंवा आलेला आहेस, त्यावेळेला काय झालेलं आहे, देवाने तुझ्याशी नातं बांधलेलं आहे आणि देवाने तुम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही त्या देवाच्या कुटुंबाचे एक भाग झालेले आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आता वेगळा व्यक्ती नाही. आमेन. घरातल्या माणसासाठी घरातला माणूस काही करतो,
बाहेरच्यासाठी तो तेवढा करेल का? बाहेरच्यासाठी तो तेवढा करणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. घरातल्या व्यक्तीसाठी तो काहीही करेल. हा फरक देवाने काढून टाकलेला आहे आणि आपल्याला त्या देवाने त्याचे मुलं आणि त्याचे मुली बनवलेले आहे. आमेन. बायबल सांगतं, जर का तुम्ही बायबलमध्ये पाहिलं 2 कोरिंथ्याचा 6वा अध्याय आणि 16 ते 18 वचन बायबलमध्ये लिहिलंय, देव म्हणतो मी त्यांच्यामध्ये वस्ती करीन आणि मी त्यांचा बाप होईल आणि ते माझे मुले व मुली होतील. काय म्हणतो देव? मी त्यांच्यामध्ये वस्ती करीन आणि ते माझे मुलं होतील आणि ते माझ्या मुली होतील. कळतंय? प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाला तुमच्याशी नातं बांधायचंय. देवाची इच्छा आहे तुमच्याशी नातं बांधलेलं ठेवावं आणि तुम्हाला मुलगा किंवा तुम्हाला मुलगी बनवावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि हे देव स्वतः सांगतो की मला तुला माझा मुलगा बनवायचा आहे, मला तुला माझी मुलगी बनवायची. आज कदाचित जर का तू म्हणत आहेस की मला आई नाही, मला वडील नाही किंवा मी अनाथ आहे, तर तुझ्यासाठी एक देव तयार आहे तुझ्याशी नातं बांधायला, तुझ्यावर प्रेम करायला, तुझी काळजी घ्यायला, तुला सांभाळायला, तुला साथ द्यायला, तुला पुढं चालवायला, तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करायला एक देव तयार आहे. आणि देव नाही तर देव तो तुझ्याशी नातं बांधायला तयार आहे आणि तुला त्याचा मुलगा आणि मुलगी बनवायला तयार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की तो देव म्हणतो मी त्यांच्यामध्ये वस्ती करेल. आमेन. पहा बायबलमध्ये लिहिले, देवाने शब्द बोलला आणि पृथ्वी तयार झाली. शब्द बोलला म्हणजे देवाने काय केला? ज्यावेळेला देव शब्द बोलतो, बायबलमध्ये लिहिलंय, तो शब्द पाठवतो आणि लोकांना बरं करतो, तो शब्द पाठवतो आणि राष्ट्रांना निरोगी करतो, तो शब्द पाठवतो आणि तो शब्द कार्य केल्याशिवाय परत येत नाही. त्याचा शब्द निघतो म्हणजे काय होतं? त्याचा शब्द निघतो म्हणजे त्याचं सामर्थ्य निघतं, त्याचा शब्द निघतो म्हणजे त्याच्यामधले जे ताकद आहे ती निघते. तो शब्द निघतो म्हणजे काय होतं? तो शब्द म्हणजे बायबलमध्ये लिहिलंय, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहे. या सृष्टीमध्ये तुम्हाला देवाचं सामर्थ्य दिसतं. आमेन. त्याच्यामध्ये कुठेतरी देवाचं काहीतरी कण तुम्हाला दिसतात. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला ते पाहण्याचं ते दृष्टी तुम्हाला पाहिजे. आमेन. तुम्हाला ते पाहता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ते कळलं पाहिजे, कारण देवाने हे बनवलंय, देव बोलून ते झालंय, तर देवाचं काहीतरी त्याच्यामध्ये आलेलं आहे ना. प्रेज द लॉर्ड. आमेन. बायबलमध्ये लिहिलंय, देवाने ते बनवलं तर देवाचं काहीतरी तर त्याच्यामध्ये आलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये ज्या वेळेला तुम्ही पाहता, आमेन, देव म्हणतो की मी त्यांच्यामध्ये येईन आणि त्यांच्यामध्ये वस्ती करेल. आमेन. ज्याला देव म्हणतो मी वस्ती करेल, आमेन, त्याला खरोखर तो म्हणतो की मी, तो असा देव नाही की तो बोलला आणि करणार नाही. आमेन. तो बोलला तर करून दाखवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिले, मोशे बरोबर देव म्हणतो मी तुझ्यावर जाईल आणि खरोखर देव त्याच्यावर असलेला कळतो आपल्याला. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिले, दाविदाबरोबर देव म्हणतो की मी तुझ्यावर राहील. त्यावेळेला आपल्याला कळतं, त्यांच्याकडे जीवनाकडे पाहून आपल्याला कळतं की खरंच यांच्यावर देव होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर देव अशाच प्रकारे म्हणतो या ठिकाणामध्ये, आणि येशू देखील सांगतो की मी आणि स्वर्गीय बाप येईल आणि तुमच्यावर राहू, आम्ही तुझ्यामध्ये वस्ती करू आणि राहू म्हणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव एक तर आहे, स्वर्गात तर आहेच, आणि देव तुमच्या बरोबर देखील राहू शकणारा देव आहे. तुमच्यावर ते सामर्थ्य राहणारा म्हणजे पाठवणारा आणि राहणारा असा तो देव आहे. किती जणांची अशी इच्छा असेल की देव माझ्यावर असला पाहिजे. आमेन. जिथं कुठं जाईल माझ्यावर देव पाहिजे. आमेन. जिथं कुठं मी राहतो माझ्यावर देव पाहिजे. आमेन. आज लोक म्हणतात की माझ्या घरामध्ये हे पाहिजे, माझ्या घरामध्ये ते नाही पाहिजे, माझ्या घरामध्ये आशीर्वाद पाहिजे, माझ्या घरामध्ये शाप नको आहे, माझ्या घरामध्ये आरोग्य पाहिजे, माझ्या घरामध्ये आजार नको आहे. आमेन. माझ्या घरामध्ये टीव्ही पाहिजे, माझ्या घरामध्ये हे पाहिजे, माझ्या घरामध्ये ते पाहिजे. पण आज किती लोक तुम्ही असा विचार करत आहे की माझ्या घरामध्ये ना माझा देव पाहिजे. आमेन. माझ्या घरामध्ये ना माझा येशू पाहिजे. किती जण त्याची उपस्थिती घेऊन फिरत आहे. किती जण जाणवत आहे की माझा देव माझ्या बरोबर आहे.
पण हे लोक जे होते काही, त्यांना ते जाणवत होतं की देव त्यांच्या बरोबर आहे, म्हणून तर ते मोशे म्हणतो की तू येणार नसेल तर मला घेऊन नकोस. आमेन, प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहिती की देव त्याच्या बरोबर आहे ना. प्रेज द लॉर्ड. आता जर तुम्ही देवाच्या मागे चालताय, देवाने वचन दिलंय, जर तुम्ही बोलवताल मी स्वर्गीय बाप येईल आणि तुमच्यावर राहतो, तर तुम्हाला जाणवलं पाहिजे की देव तुझ्या बरोबर आहे, देव तुझ्या घरात आहे. आमेन. देव तुझ्या बरोबर आहे, देव तुझ्या बरोबर तुझ्या घरात आहे. तुझ्या घरात काही नसू दे, तुझ्या घरामध्ये बाकीचं काही नसलं तरी चालेल, पण तुझ्या घरामध्ये तुझ्या बरोबर तुझा देव पाहिजे. तुला जाणवलं पाहिजे की हा, अरे देव माझ्या बरोबर आहे. तुला जाणवलं पाहिजे की देव माझ्या अवतीभोवती आहे. तुला जाणवलं पाहिजे मी काम करत आहे, अरे देवाची काहीतरी उपस्थिती मला जाणवते. तुला जाणवलं पाहिजे अरे मी गाणं गाते आणि देव आहे माझ्या अवतीभोवती, देवाचं सामर्थ्य आहे इथं. देव मला स्पर्श करत आहे. तुला जाणवलं पाहिजे. आणि मी सांगतो, देव हा खोटं बोलणारा देव नाही. जर तुला तुझ्या मनामध्ये तू ते ठेवशील तर प्रत्येक वेळेला देव तुला दाखवून देत राहील की तो तुझ्या बरोबर आहे. आमेन. तुझ्या आजूबाजूला आहे, त्याचा पवित्र आत्मा तुझ्या अवतीभोवती आहे. देव तुला स्पर्श करत राहील, तुला जाणवत राहील की देव तिथं आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. पण कधी कधी आपल्याला नाही जाणवत पण तरी देखील देव असतो. कधी कधी आपण त्याचा अनुभव घेत नाही पण देव तिथं असतो. कधी कधी आपल्याला कळत नाही पण देव तिथं असतो. कधी कधी आपण तसा विचार करत नाही पण देव तिथं असतो. प्रेज द लॉर्ड. आज किती लोक तुम्ही आहात जे तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरताय, भीताय, पण जो देव तुझ्या बरोबर आहे त्या देवाकडे तू लक्ष देत नाहीस. आज देवाने मला तुम्हाला हेच सांगायला पाठवलंय की देव तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. देव तुझ्या घरात आहे. देव तू कामाला जिथं चाललेला आहेस त्या कामाच्या ठिकाणामध्ये आहे. देव जिथं तू धंद्याला चाललेला आहेस त्या धंद्याच्या इथं देव तुझ्या बरोबर चाललेला आहे. आमेन. जिथं तू फिरत आहेस त्या ठिकाणामध्ये देव तुझ्या बरोबर आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. तुझ्या बरोबर प्रत्येक वेळेला तुझा देव आहे. ज्यावेळेला तो देव म्हणतो मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकणार नाही, त्याला ते कुठल्या स्वरूपाने हे म्हणतो की थोडा वेळ मी जाऊन येईल आणि परत तुझ्याबरोबर राहील असं म्हणतो का ते देव? थोडा वेळ मी तुझ्यापासून लांब गेलेलो असं म्हणतो का ते देव? आमेन. तुझ्या गरजेच्या वेळेसच मी तुझ्याबरोबर असेल असं म्हणतो का तो देव? आमेन. ज्यावेळेला तुला मदत लागेल त्यावेळेला मी तुझ्या बरोबर असेल असं म्हणतो का तो देव? नाही. तो देव म्हणतो की मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकणार नाही. मी हे कुठल्या स्वरूपात देव म्हणतो? तो याने म्हणतो की तो देव नेहमी तुझ्या बरोबर असतो. आमेन. तो नेहमी तुझ्यावर राहणारा देव आहे. तुला माहिती असो किंवा नसो, तुला जाणू किंवा नाही जाणू, कधी आपण कमी पडतो म्हणून आपल्याला जाणवत नाही, पण मी सांगतो तो देव सर्व ठिकाणामध्ये असणारा देव आहे आणि म्हणून तो देव तुझ्या बरोबर देखील नेहमी असतो. आमेन, प्रेज द लॉर्ड. नेहमी असतो. आणि जर तुला वाटत नसेल तर येशूने देखील या ठिकाणामध्ये सांगितलं तू बोलव आणि अनुभव घे. तू बोलव आणि तयार राहा त्या गोष्टीसाठी. तू बोलव आणि त्याचा अनुभव घे की देव माझ्या बरोबर आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तू अनुभव घे त्याचा की देव तुझ्या बरोबर आहे. कारण देवाने तुझ्याशी नातं बांधलंय. नातं बांधतो आपण तर काय होतं? ज्याला आपण नातं बांधतो तर आपण एकत्र राहतो. ज्याच्याशी नातं बांधलं नाही ते लोक एकत्र राहत नाही. माझे घर आहे त्याच्या बरोबर कोण राहतात? ज्यांच्याशी माझं नातं आहे ते लोक माझ्या बरोबर राहतात. ज्यांच्याशी माझं नातं बांधलं नाही त्यांचं वेगळं घर आहे ते वेगळे राहतात. आमेन. माझं कुटुंबात ज्यांच्याशी माझं नातं आहे त्याच्या बरोबर मी राहतो. मग तिथं माझी बायको आहे, माझी मुलं आहे, मग कोणी पण आहे त्यांच्याबरोबर मी राहतो. प्रेज द लॉर्ड. तुमचं एखाद्या बरोबर नातं आहे त्याच्याबरोबर तुम्ही राहता. आमेन, प्रेज द लॉर्ड.
देवाने तुझ्याशी नातं बांधलंय म्हणून देव म्हणतो मी तुझ्याबरोबर राहते. आमेन. तू त्याच्या कुटुंबाचा एक भाग आहेस. आपण त्याच्या कुटुंबाचा एक भाग आहोत. आमेन. आपण असेच लोक नाहीये की जे आपण असेच जाणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिले, येशू देखील म्हणाला की मी जाते कारण माझ्या बापाच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. आमेन. योहान याचा 14वा अध्याय आणि दुसरं वचन जर का तुम्ही वाचलं, पहिल्या वचनाच्या पुढे जर का तुम्ही वाचलं 3ऱ्या वचनापर्यंत, बायबलमध्ये लिहिले, येशू म्हणाला तुमचे अंतःकरण घाबरू नये, विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या बापाच्या घरात पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत. असे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जर गेलो तर आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन आणि जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये लिहिलंय, मी कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक आहे, तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हाला ठाऊक आहे. आणि येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू देखील ज्या वेळेला त्याचं स्वर्गारोहण होणार होतं त्याच्या आधी येशू शिष्यांना म्हटला, मी जाते वरती स्वर्गामध्ये. आणि कशासाठी जाते? मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जाते. आणि मी काय करेल? मी तुमच्यासाठी जागा तयार करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण बापाच्या घरी, माझ्या बापाच्या घरी राहण्याच्या बऱ्याच जागा आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण आपण ज्या वेळेला हे जग पण सोडून जातो तर काय होईल माहितीये? आपण मरणार नाहीये. आमेन. एखादा व्यक्ती मरणाला तुम्ही घाबरत पण असताल, तर मी सांगतो तुम्हाला, तुमच्यासाठी मरण नाहीच आहे. तुम्हाला मरण नाही, तुम्हाला बापाच्या घरी गौरवात जाऊन राहणं आहे. आमेन. आपण मरणार नाही, आपण गौरवात जाऊन राहणार आहोत. तिथे देवाच्या, आपल्या बापाच्या घरी जाऊन आपण राहणार आहोत. बापाच्या घरी. आमेन. प्रेज द लॉर्ड. बापाच्या घरी जाऊन राहणार आहोत आपण. मरणारे लोक मरतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही मरणार नाहीये, तुम्ही गौरवात जाणार आहात आणि गौरवात जाऊन राहणार आहात. म्हणून घाबरून कधी जीवन जगू नका. कसल्याही गोष्टीला घाबरू नका, कारण तुमच्यासाठी मरण नाहीये. तुमच्यासाठी बापाच्या घरी जाऊन बापाच्या जवळ राहणं आहे. तुम्हाला राहायचं आणि आपल्याला एक दिवस आपण राहणारच आहोत तिथे. आमेन. राहायचंच आहे तिथे आपल्याला. आमेन. एवढंच आहे की कधी कधी आपल्याला भीती वाटते की हे जग आपल्याला सोडून जावं लागेल. आणि मी सांगतो, आपण किती जरी प्रयत्न केला तरी एक दिवस तर आपल्याला सोडावंच लागणार आहे. सोडावं लागणार आहे. कोणी असा व्यक्ती नाही जो आयुष्य किंवा कायमचाच इतर आहे. कोणी नाही. आमेन. प्रत्येकाला ही जागा सोडायची आहे आणि प्रत्येकाला ही जागा सोडून जायचंय. आमेन. आणि कुठं जायचंय? जर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे तर विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी देवाने वचन दिलंय की त्याला गौरवात जायचंय आणि देवाच्या जवळ जाऊन राहायचंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेला एखादा विश्वास ठेवणारा व्यक्ती हे जग सोडून जातो, त्याला लक्षात घ्या, तो मरत नाही. लोक म्हणतात मेला, मरत नाही तो. आमेन. विश्वास ठेवणारा व्यक्ती मरत नाही. मी सांगतो तो गौरवात, देवाच्या गौरवात जातो आणि तिथं जाऊन राहतो. आमेन. म्हणून तर बायबलमध्ये लिहिले, शौलाला ज्या वेळेला शौलाने शम्वेलाला बोलवलं त्या जादूगरणी करवी, तर शौलाला राग आला, शम्वेलाला राग आला त्याचा की देवाच्या गौरवातून तुम्हाला का बोलवलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला तो लाजर मेला, देवाच्या गौरवात जाऊन बसला. आमेन. गौरवात जाऊन बसला तो ना. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण देखील ज्या वेळेला आपला श्वास थांबेल त्यावेळेला आपण देवाच्या गौरवात जाऊन बसतो. आमेन. देवाच्या घरात जाऊन बसतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या घरात जाऊन एक दिवस आपण बसणार आहे
तसंच देव जो आहे तो आपल्या बरोबर इथं देखील राहू शकणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला त्याचा अनुभव तुमच्या घरामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे, तुमच्या कुटुंबात घ्यायचं. तुम्हाला जाणवतं ना, तुमचा भाऊ घरामध्ये आहे, तुमची बहीण घरामध्ये आहे, तुमचा बाप घरामध्ये आहे, तुमची आई घरामध्ये आहे, तुमचा पती घरामध्ये आहे, तुमची पत्नी घरामध्ये आहे. तसं तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनुभव घ्यायचा आहे की तुमचा देव तुमच्या घरामध्ये आहे. तुला त्याचा अनुभव घ्यायचा आहे की माझा देव माझ्या घरामध्ये आहे. तुला त्याचा अनुभव घ्यायचा की माझा देव माझ्या बरोबर चाललेला आहे. तुला त्याचा अनुभव घ्यायचा की माझा देव माझ्या कामाच्या ठिकाणामध्ये आहे. तुला त्याचा अनुभव घ्यायचा की माझा देव माझ्या धंद्याच्या ठिकाणामध्ये आहे. तुला अनुभव घ्यायचा आहे, तुला ती उपस्थिती अनुभवायची आहे. आणि जर तुझी इच्छा असेल, तसं तुझं हृदय त्याच्यासाठी असेल, तर तो अनुभव तुला देव नक्की देईल. आणि असा अनुभव मी बऱ्याच वेळेला घेतलेला आहे. कामावर असताना, कामातून गाडीवर फिरत असताना, की बऱ्याच वेळेला मला अनुभव आलेला आहे की देव आहे. बऱ्याच वेळेला अनुभव आलेला आहे की देव माझ्या बरोबर आहे. बऱ्याच वेळेला देवाचा स्पर्श जाणवलेला आहे की देव आहे. पण ज्या वेळेला तुमचं हृदय असेल तसं तयार झालेलं, त्यावेळेला तुम्हाला त्याचा अनुभव देखील येईल. प्रेज द लॉर्ड, की देव आहे, देव तिथं आहे. आज घरामध्ये बंद असताना बऱ्याच वेळेला मी तो अनुभव घेत आहे की देव आहे. प्रेज द लॉर्ड. मी गाणे गात आहे, मी स्तुती करत आहे, मी फिरत आहे गाणे गात, मी प्रार्थना करत फिरत आहे घरामध्ये. आणि ह्या दिवसांमध्ये मी त्या देवाचा अनुभव घेत आहे. जर तुम्हाला कुठं बाहेर जाता येत नसेल, जास्त काय करता येत नसेल, तर ही संधी आहे तुमच्यासाठी की जे येशू म्हणालेलं आहे की तुम्ही बोलवता तर मी आणि स्वर्गीय बाप येईल आणि तुमच्यामध्ये वस्ती करू आणि राहू. हे जे वचन आहे याचा अनुभव तुम्ही या दिवसांमध्ये घेऊ शकता. का तुम्ही घरात आहात, तुमच्याकडे वेळ आहे. आणि ही वेळ तुम्ही त्या देवाचा अनुभव घेऊ शकता. आणि एक चांगली वेळ देव तुम्हाला देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही त्याचे लेकरं आहात, तुम्ही. प्रेज द लॉर्ड. पण आज तुम्ही प्रयत्न करत आहात की एखादा व्हायरस किंवा एखादा आजार तुमच्या घरामध्ये आला नाही पाहिजे, आणि तुम्ही प्रयत्न करताय ना त्याच्यासाठी. सगळे माणसं प्रयत्न करत आहात ना. हात धुतले पाहिजे, सॅनिटायझर वापरला पाहिजे, कुणाशी जास्त बोललं नाही पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. काय आणलं तर गोष्टी धुतल्या पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. तुम्ही सगळे त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात की व्हायरस तुमच्या घरामध्ये आला नाही पाहिजे किंवा व्हायरस तुमच्या शरीरात आला नाही पाहिजे. हे जे तुम्ही करत आहात त्याच्याबरोबर तुम्हाला करायचंय की माझ्या घरामध्ये बायबल प्रमाणे देव माझ्या बरोबर आहे, त्याचा अनुभव मला घ्यायचा आहे. देव माझ्या घरी आला पाहिजे, व्हायरस माझ्या घरी आला नाही पाहिजे, आणि देव माझ्या घरी आला पाहिजे. येशूने वचन दिलंय. प्रेज द लॉर्ड. मग त्याचा अनुभव तुला घेता आला तर मी सांगतो तुझ्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. तुझ्या येणाऱ्या दिवसासाठी खूप चांगली गोष्ट. कारण मी सांगतो येणाऱ्या दिवसात खूप चढ उतार होतील, पण विश्वासू माणसासाठी येणाऱ्या दिवसात चांगल्याच गोष्टी घडतील. जगातल्या लोकांना तोंड द्यावं लागेल बऱ्याच गोष्टीला, पैशासाठी, कामासाठी, त्यांच्या पगारांसाठी, बऱ्याच गोष्टीसाठी तोंड द्यावं लागणार आहे. आणि ही वेळ आहे की ज्या वेळेमध्ये तू आता देवाला शोधला पाहिजेस आणि देवाबरोबर वेळ घालवली पाहिजेस. मोशेने 40 दिवस 40 रात्र वेळ घालवली देवाबरोबर. आणि हे लोक होते की यांना देव बरोबर आहे हे जाणवत होतं. तुला ह्या दिवसांमध्ये देवाला बरोबर घेऊन चालायचं येणाऱ्या दिवसात देखील. आणि जर का तो अनुभव तुझ्याकडे असेल तर मी सांगतो येणाऱ्या वाईट दिवसांमध्ये देखील तो जो अनुभव आहे तुझा, ती जी उपस्थिती आहे तुझ्या बरोबरची, ती ज्या गोष्टी आहेत त्या तुला ना मदत करतील. आणि त्या तुला उचलून धरतील येणाऱ्या दिवसामध्ये. प्रेज द लॉर्ड.
तुझा विश्वास ते कमी होऊ देणार नाही, तुला डगमगू देणार नाही, तुला खंबीर उभा करतील त्या. आमेन, प्रेज द लॉर्ड. म्हणून तुला या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त काय करायचंय तर देवाचा अनुभव घ्यायचा, जो तुझ्या बरोबर आहे, जो तुझ्या घरी आहे, जो तुझ्या बरोबर तुला सोडलेला नाही, तुझ्या बरोबर आहे, त्याचा अनुभव घ्यायचा. घे त्याचा अनुभव. आमेन, घे त्याचा अनुभव. कारण तू त्याचं लेकरू आहेस, तू त्याचा मुलगा आहेस, तू त्याची मुलगी आहेस. आमेन, प्रेज द लॉर्ड. तो तुला कमी पडू देणार नाही. बायबलमध्ये तरुण सिंहाला वान पडेल, परंतु विश्वास ठेवणाऱ्या माणसाला कमी पडणार नाही. देव तुझ्यावर असेल, तुला माहिती असेल, देव तुला कमी पडू देणार नाही. देव तुझी काळजी घेत राहील, देव तुला सांभाळत राहील, देव तुला चालवत राहील. आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलं, होशियाचा 1 अध्याय 10 वचन बायबलमध्ये लिहिलंय, तुम्हाला देवाचे लेकरं असं म्हटलं जाईल. आमेन, प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलंय, लूक याचा 15वा अध्याय 11 ते 32 वचन जर का तुम्ही पाहिलं तर बायबलमध्ये लिहिलं, तिथं एक उधळ्या पुत्राविषयी लिहिलं गेलंय. बाप आणि उधळ्या पुत्र यांच्या नात्याविषयी तिथं लिहिलं गेलं. त्या मुलाने बापापासून लांब निघून गेला, संपत्ती घेतली, हक्क मागितला, भांडला बापाबरोबर आणि लांब निघून गेला. आणि लांब निघून गेल्यानंतर काय झालं, बापाला तो विसरला. सगळी संपत्ती त्याने खर्च केली. सगळं गेल्यावर पुन्हा बापाची आठवण झाली. पुन्हा त्याने ठरवलं, मी बापाकडे पुन्हा जाईल. बापाकडे जायला पुन्हा निघाला. आणि बायबल सांगतं, तो पुन्हा त्या बापाच्या जवळ त्या गावामध्ये गेला. आणि हे सगळं होत असताना एक गोष्ट त्या ठिकाणामध्ये जाणवते की बाप मुलाची वाट पाहत होता. कारण ज्या वेळेला बापाला कळलं की तुझा उधळ्या पुत्र ज्याने तुझं संपत्ती नेली होती, सगळं खर्च केली आहे आणि आता भिकाऱ्यासारखा आलाय, त्या बापाने दुसरा काही विचार केला नाही. बापाने लगेच कुणाला तरी पाठवलं आणि बापाने त्याच्यासाठी पायातल्या वाहना पाठवल्या, अंगठी पाठवली, कपडे पाठवले आणि बाप म्हणाला, माझा मुलगा परत आलेला आहे. बाप काय करत होता, बाप मुलाची वाट बघत होता. आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी असता, तुमचा बाप तुमची वाट पाहत आहे. एक बाप एका लेकराची वाट पाहत आहे आणि तो बाप त्या लेकराला मदत करायला तयार आहे. आमेन, तो बाप त्या लेकराची काळजी घ्यायला तयार आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या बापाला तुम्ही बोलवा, त्या बापाला सांगा माझी काळजी घे. आणि तो बाप तुमच्या घरी येईल, तुमच्या जवळ येईल, तुमच्यावर राहील. आमेन, आणि त्याची उपस्थिती तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला सांभाळेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या देवाला तुमच्या प्रेम आहे, तो देव तुमच्या खूप प्रेम करतो. त्या देवाला तुमची काळजी घ्या. आमेन, तर त्या देवाचा अनुभव घ्या. बायबलमध्ये लिहिलंय, अम्माऊच्या वाटेवर 2 शिष्य चालले होते. येशू आला आणि त्यांच्यावर चालला. असा चालता येशू चालतोय बरोबर, याचा अनुभव कधीतरी घ्या. आमेन, प्रेज द लॉर्ड. सगळे शिष्य जेवण करत होते. येशू आला आणि त्यांच्या बरोबर जेवायला बसला. आमेन, असला काहीतरी अनुभव तुम्ही घ्या की अरे देवाची उपस्थिती आहे, देव आहे, देवाचा स्पर्श जाणवतोय. आमेन, प्रेज द लॉर्ड. काय करणार बाकीचं वेळ? आमेन, ही वेळ आहे देवाची उपस्थिती जाणवण्याची. आमेन, देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेण्याची. आणि या दिवसांमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणवतील, भेटतील, जर तुमची इच्छा असेल तर, तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर. आमेन, या दिवसांमध्ये देवाने मला 4-5 गाणे दिलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये मी ते गाईल आणि टाकेल यूट्यूबवर, छान सुंदरसे गाणे. आमेन, आणि तुम्हाला जाणवेल की खरंच देव याच्याद्वारे कार्य करत आहे. आमेन, कितीतरी गोष्टी आता मी त्याचा अनुभव घेते आणि माझी इच्छा आहे तुम्ही ते घ्या. कारण अशी संधी परत कधी भेटेल जीवनामध्ये माहिती नाही की जिथं तुम्ही रिकामीच असतात.
तुम्हाला वेळच असेल, तुम्ही निवांतच असतात, अशी परत आयुष्यात पुढे कधी वेळ येईल माहिती नाही. एमेन. ही वेळ आहेच अशी, एमेन, की जिथं तुम्हाला हृदय करावं लागत आहे आणि काहीतरी अनुभव घ्यावा लागेल. एमेन. प्रेज द लॉर्ड. मी उगाच गाणे गाते घरामध्ये, उगाच प्रार्थना करत आहे, उगाच अन्य भाषेतून प्रार्थना करत आहे, उगाच देवाचे आभार मानत आहे दिवसभर. जी एवढे पण वेळ असतो तेवढं सगळा वेळ मी त्यातच घालवतो आणि छान सुंदरशी वेळ आहे आणि देवाचा अनुभव येतोय, देवाची उपस्थिती येते, देवाची उपस्थिती जाणवते, देवाचा स्पर्श जाणवतोय आणि खूप सुंदर आणि खूप छान आहे. आमेन. आणि माझी इच्छा आहे की माझ्या जे लोक मला पाहते त्या सर्वांनी ह्या गोष्टी कराव्या, करा. आमेन. आणि घ्या देवाला बरोबर. देव यायला तयार आहे. आतापर्यंत तू काय मागितलंस मला माहिती नाही, काय मागतेस मला माहिती नाही. आमेन. पैसा मागतेस, अन्न मागतेस, धान्य मागतेस, अजून कसली मदत मागतेस, मला माहित नाही तुम्ही काय मागते देवाकडे, तुमच्या मनात काय चाललंय माहित नाही. रक्षण मागतेस, आमेन, आरोग्य मागतेस, काय मला माहिती नाही काय मागतेस, किंवा काम मागतेस, धंदा मागतेस, काय मागतेस माहित नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण माझी इच्छा आहे तू देवाची उपस्थिती मागावीस या दिवसामध्ये आणि बसावस, कारण देव असेल तर सगळं व्यवस्थित होतं, देव असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. मोशे 40 दिवस 40 रात्र डोंगरावर होता तर काय अन्न लागलं नाही त्याला, देवाने काळजी घेतली तिथं त्याची. आमेन. देव तुझ्या घरामध्ये तुझ्यावर असेल तर देव काळजी घे. आमेन. देव तुला पुरवठा करत राहील, देव तुला सांभाळत राहील. आमेन. म्हणून इकडं तिकडं दुसरं काय करण्यापेक्षा ही वेळ देवामध्ये घालवा, देवाबरोबर राहा. आमेन. देवाचा अनुभव घ्या, कारण तो आपण एक कुटुंब आहोत. देव आणि येशू आणि आपण एक कुटुंब आहोत, एक घर आहोत. आमेन. एक कुटुंब आहे आपलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक कुटुंब आहे. तुम्ही बाहेरचे व्यक्ती नाही कोणी असे, तर आपण सगळे कुटुंब आहोत. तू तुझा येशू, तुझा स्वर्गीय बाप, तुझं लेकरं, तुम्ही सगळे एक कुटुंब आहात. आमेन. आपण सगळे कुटुंब आहोत, कुटुंब. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि एक कुटुंब बनवूनच तो आपली काळजी घेणारा देव आहे. कुटुंबातल्या बापाला माहिती असतं घरामध्ये काय काय पाहिजे. आमेन. कुटुंबातल्या बापाला माहिती असतं घरामध्ये काय काय आलं पाहिजे. कुटुंबातल्या बापाला माहिती असतं काय उलाढाली करायची. कुटुंबातल्या बापाला माहिती असतं कसं काय आणायचं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. तर तो डॅडी आहे, आपण कुटुंब आहोत, तर आपण तर आपली काळजी घेतच आहोत, पण त्या डॅडी बरोबर राहा आणि त्या डॅडी आणखीन तुमची काळजी घेऊ शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर चला, आपण प्रार्थनेची वेळ आहे, आपण प्रार्थना करणार आहोत आणि त्या देवाला सांगणार आहोत की आमच्याबरोबर राहतो, आमच्या घरात राहतो. आमेन. आणि देव आपण नक्कीच तुमच्या घराचा ताबा घेईल, तुमच्या कुटुंबाचा ताबा घेईल, तुमच्या सगळ्या गोष्टींचा ताबा घेईल. आणि शोधा आजपासून त्या देवाला. कुठं शोधा? तुमच्या घरात बसून शोधा. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुमचं काम करता करता शोधा, घरात शोधा आणि तुमच्या घरात देखील तो तुमची काळजी घेईल. आमेन. तुम्हाला जाणवेल तुमच्या घरात तुमचा देव आहे, तो जाणवला पाहिजे. आमेन. तुमच्या घरात तुमचा TV आहे तुम्हाला जाणवतो, तुमच्या घरामध्ये तुमचं अन्नधान्य तुम्हाला जाणवतं, तुमच्या घरामध्ये तुमचा पैसा आहे तुम्हाला जाणवतं, तुमच्या घरामध्ये वस्तू आहेत तुम्हाला जाणवतं. तसं तुमच्या घरामध्ये तुमचा देव आहे आणि हे तुम्हाला जाणवलं पाहिजे, त्याचा अनुभव घ्या. आमेन. आणि ते जाणवलं तर तुम्ही कधी निराश होणार नाही, तुम्ही कधीही घाबरणार नाही, तुम्ही कधीही कसल्या गोष्टीला भिणार नाही, कारण तुम्हाला माहिती असेल की माझ्याबरोबर माझा देव आहे. त्याची उपस्थितीचा अनुभव घ्या. आमेन. आणि ती उपस्थिती तुम्हाला आनंदाने होईल. ती उपस्थिती सगळे बाकीचे विचार काढून टाकेल. ती उपस्थिती तुम्हाला खुश ठेवेल. आमेन. सगळी चिंता बाजूला ठेवून टाकेल. आमेन. आणि तुम्ही आनंदाने राहता. आमेन. तर चला, आता प्रार्थनेची वेळ आहे, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला गौरव देतो देव बाप्पा. थँक्यू जीसस. आम्ही तुझं नाव करतो.
हो राधाबास. थँक्यू जीसस. आम्ही तुझी आराधना करतो. घेत आबा तू सर्व गोष्टींचा. यस, बायबल सांगता येशू तू वचन दिलेलं आहे, मी आणि स्वर्गीय बाप येईल आणि आम्ही तुमच्या बरोबर वस्ती करून राहू. हे राहण्याचं वचन आहे देवापा. येऊन जाण्याचं वचन नाही की देव आला देव निघून गेला. हे वचन असं वचन नाहीये की देवाने स्पर्श केला. हे वचन असं वचन नाहीये देव बाप्पा की फक्त थोड्या वेळासाठी काहीतरी झालं. हे राहण्याचं वचन आहे प्रभू. यस, हे राहण्याचं वचन आहे. बापाने त्याच्या लेकरांबरोबर राहण्याचं वचन आहे. भावाने भावाबरोबर राहण्याचं वचन आहे. थँक्यू जीसस. एक कुटुंब मिळून राहण्याचं वचन आहे. एक कुटुंब बनण्याचं वचन आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. आहे का तुझ्याबरोबर येशू? माझ्या भावा, माझ्या बहीण, जे कोणी आज मला पाहते, काय आहे तुझ्याबरोबर? तुझ्याबरोबर काय राहते आज? सैतानाचं भांडण, सैतानाची चिंता, सैतानाची दुरात्मे. कसला अनुभव येतो तुला तुझ्या घरात? सैतानाचा अनुभव येतो का देवाचा अनुभव येतो? काय आहे तुझ्या घरामध्ये? तुला काय पाहिजे तुझ्या घरात? भांडण पाहिजे सैतानाचं? काय हवंय? देव तयार आहे. तुला काय हवंय? आज तू विचार कर. आज तू ठरव. धन्यवाद. देवाचं सामर्थ्य आता तुझ्या जीवनावर, तुझ्या घरावर येईल. धन्यवाद येशू. धन्यवाद. आणि या दिवसापासून तुला असं काहीतरी जाणवेल ज्याचा विचार किंवा ज्याचा अनुभव तुला अगोदर कधी आला नाही. धन्यवाद. लोक तुला म्हणत असतील, मला सैतानाचा भास होतो, मला सैतानाचं काहीतरी जाणवतं, मला काहीतरी असल्यासारखं वाटतं, काहीतरी घडतंय, कसला तरी आवाज येतो घरात, काहीतरी होतंय. पण तुला अनुभव येईल, तुझा देव तुला स्पर्श करतो, तुझा देव तुला ताकद देते, तुझा देव तुमचं सांत्वन करते, तुझा देव तुझ्या अवतीभोवती आहे, तुझा देव त्याची मदत तुला पाठवते. लोकांना लोकांचे अनुभव येऊ दे, तुला देवाचा अनुभव तुझ्या घरात येईल. तुला तुझ्या देवाचा अनुभव तुझ्या घरात आला पाहिजे. थँक्यू जीसस. धन्यवाद. आतापर्यंत आला नाही तर इथून पुढे येऊ दे, येऊ दे, येऊ दे. तो अनुभव तुला टिकवून ठेवेल. तो अनुभव तुला देवाच्या मागे चालवेल. तो अनुभव तुझा विश्वास वाढवेल. तो अनुभव तुला आशीर्वादित करेल. तो अनुभव तुझी सर्व भीती काढेल. तो अनुभव तुला मदत करेल. यस, यस. आहे का तुझ्या घरात येशू? आहे? तुला माहिती आहे का तुझ्या घरात येशू आहे का? तुझा येशू तुझ्या बरोबर माहिती आहे तुला? या सर्व परिस्थितीत, या सर्व अडचणीमध्ये, या सर्व अवघड प्रसंगामध्ये, या सर्व भीतीच्या वातावरणामध्ये, या सर्व आजारांमध्ये तुला माहिती आहे का तुझा येशू तुझ्या बरोबर आहे? तुला माहिती आहे का तुझा येशू तुझं रक्षण करत आहे? तुला माहिती आहे का तुझा येशू तुझ्या अवतीभोवती आहे?
थँक्यू जीसस. बघ आता काहीतरी होते बघ. देवाचं सामर्थ्य येतं जिथं कुठं आहेस आणि मला पाहतेस तू. बघ या व्हिडिओच्या द्वारे तुझ्याकडे देवाचं सामर्थ्य येतं. तो देव तुला स्पर्श करत. तो देव तुला स्पर्श करे आत्ता या वेळेला येशूच्या नावात. धन्यवाद येशू. धन्यवाद 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 धन्यवाद. आज त्या देवाला सांग, माझं घर माझं नाही तुझं आहे. माझी प्रत्येक गोष्ट माझी नाही तुझी आहे. सगळं काय तुझं आहे आणि मला तू तिथं ठेवलेला आहेस. तुझं आहे, तू ये आणि तिथं राहा. तू ये आणि राहा माझ्याबरोबर. हे तुझं आहे. सांग त्या देवाला, सांग त्या देवाला. आणि बघ तुझ्या घरात आजपासून काय होतंय. बघ कसा अनुभव तुझ्या घरामध्ये तुला येतो. तू नेहमी खुश राहणार, तू नेहमी आनंदी राहशील, तू नेहमी गाणं गात राहशील, तू नेहमी स्तुती करत राहशील, तू नेहमी अन्य भाषेतून बोलत राहशील, तू नेहमी प्रार्थना करत राहशील. हो, तू बाकीचा विचारच तुझ्या मनामध्ये येणार नाही. धन्यवाद, कारण तुझ्या बरोबर तुझा देव असणार आहे, तुझ्या बरोबर तुझा येशू असणार आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. यस, काहीतरी होते, काहीतरी होते, काहीतरी होते. आता या वेळेला होते, येशूच्या नावात होत आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. बायबलमध्ये लिहिलं आहे, प्रथम माझा न्याय पण मिळवायला जर, पहिला त्या देवाला मिळवायला जर, बाकीच्या सर्व गोष्टी तुला भेटतील. यस, असू दे ना तो देव तुझ्या बरोबर, असू दे ना त्या देवाला तुझ्या बरोबर, राहू दे ना त्या देवाला तुझ्या बरोबर. त्याला राहायचंय, त्याला राहायचंय, त्याला आवडतंय तुझ्याबरोबर राहायला, त्याला आवडतंय तुझ्याबरोबर वेळ घालवायला, त्याला आवडतंय तुझ्याबरोबर तुझ्या बरोबर जिथं कुठं आहे तिथं असायला. त्याला आवडतंय, त्याला आवडतंय, त्याला आवडतंय. घे ना त्या देवाला बरोबर. जसं तो मोशे म्हणतो, जर तू माझ्याबरोबर येणार नशील तर नको नेऊस मला. घे ना, असं बोल त्या देवाशी, असं सांग त्या देवाला. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझं नाव उंच करतो देव बाप्पा, आम्ही तुझं नाव उंच करतो. कदाचित काही लोक मला पाहणारे असे आहेत की ज्यांना असा अनुभव येतो. कदाचित कधी कधी येतो, पण येतो हा अनुभव की देव तुझ्या बरोबर आहे, देव तुला स्पर्श करत, देव तुला चालवत आहे. कधी कधी तुला गरज असते आणि अचानक देवाची उपस्थिती तुला जाणवते, पण ती एखाद्या वेळेसाठी नाही. माझ्या भावा, माझ्या बहिणी, तेवढ्या वेळापुरती नाही. तो देव नेहमीच तुझ्या बरोबर आहे. एवढंच आहे की त्या वेळेला तू एकदमच हृदयापासून देवाचा धावा करतो किंवा करतेस आणि मग तुला ते जाणवतं, पण तो देव नेहमीच तुझ्या बरोबर आहे. आज तुला जाणवू अगर नाही जाणवू, आज परिस्थिती तुझ्या जीवनातली चांगली असो किंवा आज तुझ्या जीवनातली परिस्थिती वाईट असो, आज तुझ्याकडे काय आहे तेव्हा काय तुला कमी पडते, पण विश्वास ठेव, तुझा देव तुझ्या बरोबर आहे. आणि माझी इच्छा आहे की त्या देवाचा अनुभव तू घ्यावास. मी आज फक्त तुला हे सांगत आहे की तू अनुभव घ्यावास, पण तो देव मी सांगण्याच्या आधीपासूनच तुझ्या बरोबर आहे. आता फक्त तुला अनुभव येईल त्याच्या प्रेमाचा, त्याच्या उपस्थितीचा. जे कोणी लोक मला पाहत आहेत ना, तुमच्या प्रत्येकाच्या घरी तो देव आहे, तुझ्या प्रत्येकाबरोबर तो देव आहे. तुझ्या घराचा ताबा त्या देवाने घेतलेला आहे, तुझ्या लेकरांचा ताबा त्या देवाने घेतलेला आहे, तुझ्या कुटुंबाचा ताबा, तुझ्या संसाराचा ताबा त्या देवाने घेतलेला आहे. यस, आणि तुला वाटत नसेल, जाणवत नसेल तर आज तू त्याचा अनुभव घे. आजपासून तू त्याचा अनुभव घे आणि लाग त्या देवाला शोधायला, तुझ्या घरात शोधायला. धन्यवाद येशू. घे भेट त्या देवाची, तुझ्या घरामध्ये घे आणि बघ त्याच्या उपस्थितीने तुझं घर भरून जाईल. बायबल सांगतं देवाची उपस्थिती आली आणि तो सभा मंडप सगळा भरून गेला.
येस. आणि एवढं सामर्थ्य आलं की कुणालाही त्या सभा मंडपामध्ये जाता येईना आणि ती उपस्थिती खेचून असू देत त्या देवाला तुझ्या बरोबर, असू देत त्या येशूला तुझ्या बरोबर. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. एखादं दुरात्मा येऊन एखाद्याला भीती दाखवू शकतो, एखादं काहीतरी जाणवू शकतं, एखादं काय होऊ शकतं, तर त्याच्यापेक्षा तो देव कितीतरी मोठा आहे. तो देव कितीतरी तुझ्यावर प्रेम करणारा आहे. तो येणार नाही का? तो नक्की येणार, तो नक्की येणार आणि तुझा ताबा घेणार. घे ना त्या देवाचा अनुभव. तो खूप चांगला आहे, तो खूप चांगला आहे, तो खूप चांगला आहे. घे तुझ्या घरामध्ये त्या देवाचा अनुभव घे. कारण परत कधी अशी वेळ येईल माहिती नाही. ही वेळ तुझा विश्वास खूप वाढवणारी वेळ आहे जर तू ठरवलं तर. ही वेळ तुला असे अनुभव मिळवून देणारी वेळ आहे जे अनुभव आतापर्यंत आयुष्यात कधीच तुला आले नसते. ही वेळ तुला असं काहीतरी गोष्टी दाखवून देणारी वेळ आहे देवामधल्या, की कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये, येणाऱ्या आयुष्यात कदाचित ती वेळ तुझ्या जीवनात कधी येणार नाही. हे होईल, हे होईल, हे होईल. तुझी इच्छा असेल तर होईल. त्याचा अनुभव तुला येईल आणि येणाऱ्या दिवसात तू सांगशील की मला हा अनुभव आला, माझ्या जीवनात हे घडलं. आमेन. देवाचे जे सेवक सांगतात ते फक्त सांगण्याच्या गोष्टी नाहीत, ते अनुभव आहेत आणि ते तुलाही येऊ शकतात. आहे वेळ, आहे वेळ तुझ्याकडे, तर शोध आता त्या गोष्टी. आहे हिंमत, आहे विश्वास तेवढा, आता शोध त्या गोष्टी. आणि जोपर्यंत तुला त्या गोष्टी भेटत नाहीत, ते अनुभव तुला येत नाहीत, तोपर्यंत शांत राहू नको. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद देवा. आम्ही तुझी आराधना करतो. आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो. तू चांगला आहेस, तू खरा आहेस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आम्ही तुझी आराधना करतो. आंसुओं के समय में मेरी माँ तुम बनो, आमेन. दुखों के समय में मेरे पिता तुम बनो, आंसुओं के समय में मेरी माँ तुम बनो, दुखों के समय में मेरे पिता तुम बनो, मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा, मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा. हालेलुया, 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 हालेलुया. मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा, मेरे पास ही रहना ओ यीशुवे, जीना पाऊंगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
जा। रात के अंधेरों में मेरी रोशनी बन कर आ, मौत की वादियों में मेरी जिंदगी बन जा। रात के अंधेरों में मेरी रोशनी बन कर आ, मौत की वादियों में मेरी जिंदगी बन जा। मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। हालेलुया, 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 हालेलुया। बीमारी की हालत में मेरी सेहत बन गया, दुश्मन की बगावत में मेरा प्यार बन जा। बीमारी के हालत में मेरी सेहत बन गया, दुश्मन की बगावत में मेरा प्यार बन जा। मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। हालेलुया, 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 हालेलुया। मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। मेरे पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा।
धन्यवाद आहे बाप्पा. यस, माझ्या भावा, माझ्या बहिणी, सांग त्या देवाला माझ्या संगती तू राहा. माझ्या संगती दुसरं काही नसेल तरी चालेल, पण तू माझ्या बरोबर राहा. तू मला सोडू नकोस, कारण काही नसेल तरी मी जगेल, पण तू नसेल तर मी जगू शकणार नाही. यस यस, आज घे त्या देवाला तुझ्या जीवनामध्ये, आज घे त्या देवाला तुझ्या घरामध्ये, आज घे त्या देवाला तुझ्या कुटुंबामध्ये, आणि घे त्या देवाचा अनुभव, घे त्या देवाचा अनुभव. यस, त्या देवाची उपस्थिती तुझ्या घरामध्ये येईल, त्या देवाची उपस्थिती तुझ्या जीवनामध्ये येईल, त्या देवाची उपस्थिती तुझ्या कामामध्ये येईल, त्या देवाची उपस्थिती तुझ्या सर्व धंद्यामध्ये येईल, त्या देवाची उपस्थिती तुझ्या संसारामध्ये येईल. ज्या ठिकाणामध्ये तू राहतो त्या ठिकाणामध्ये त्या देवाची उपस्थिती येईल. आमेन. आणि तो देव तुझ्या जीवनाचा, तुझ्या घराचा, तुझ्या कुटुंबाचा, सर्व गोष्टीचा ताबा घेईल. धन्यवाद येशू, धन्यवाद आहे बाप्पा. प्रार्थना करतो, जर का काही चुकीचं यांच्या घरामध्ये किंवा यांच्या कुटुंबात असेल, देव बाप्पा, जे तुझ्यापासून नाही, पण ज्याचा अनुभव यांना येत आहे, ते सर्व चुकीच्या गोष्टी यांच्या घरातून, यांच्या कुटुंबातून येशू ख्रिस्ताच्या नावात मी नाश करतो. या वेळेला त्या जाऊ देत येशूच्या नावात, आणि यांना तुझा अनुभव यांच्या घरामध्ये येऊ दे, तुझ्या उपस्थितीचा अनुभव यांच्या घरामध्ये येऊ दे. यांनी तुझ्यामध्ये आनंद करू दे, यांनी तुझ्या उपस्थितीमध्ये राहू दे देव बाप्पा. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद देव बाप्पा. सर्व चुकीच्या गोष्टी, सर्व सैतानाचं सामर्थ्य यांच्या कुटुंबातून, यांच्या घरातून, यांच्या जीवनातून येशू ख्रिस्ताच्या नावात मी नाश करतो. या वेळेला जर का काही वाईट अनुभव यांच्या घरामध्ये यांना येत असतील, तर ते सर्व येशू ख्रिस्ताच्या नावात मी नाश करतो. या वेळेला सोड यांचे घरे येशूच्या नावात. तुझं पवित्र रक्त यांच्या घरांना मी लावतो, यांच्या कुटुंबांना मी लावतो देव बाप्पा. तू यांची काळजी घे. आणि आज मी प्रार्थना करतो, जसं तुझं वचन सांगतं देव बाप्पा, जर यांचा विश्वास असेल, हे मागत असतील, तर तू यांच्या घरी जा, तुझी उपस्थिती यांच्या घरी जाऊ दे. बायबल सांगते ना, तुम्ही बोलवताल तर मी आणि स्वर्गीय बाप येईल आणि तुमच्यामध्ये आम्ही वस्ती करून राहतो. देव बाप्पा, यस, तू आम्हाला हवाय प्रभू, तू आम्हाला हवाय रे बाप्पा. तू आमच्या घरी आम्हाला हवाय, तू आमच्या कुटुंबात आम्हाला हवाय बाप्पा, तू आम्हाला हवाय परमेश्वरा. जसं आज आम्ही म्हणतो की आमच्या घरामध्ये पैसा हवाय, आमच्या घरामध्ये सोनं हवंय, आमच्या घरामध्ये वस्तू हवायत, आमच्या घरामध्ये कुठला टीव्ही हवाय, काय हवाय, तसं आज आम्ही म्हणतो आमच्या घरामध्ये आम्हाला तू हवाय, आमच्या घरामध्ये आम्हाला तू हवा आहेस ते बाप्पा. घे आमचा ताबा, घे आमचा ताबा. आणि जसं एखादी गोष्ट घरामध्ये असते तर त्याचा अनुभव येतो, कळतं की ते आहे तिथं, तसं आम्हाला तुझा अनुभव येऊ दे. आम्हा प्रत्येकाला तुझा अनुभव येऊ दे. आणि मला सांगू दे की आम्हाला अनुभव येत आहे, आमचा देव आमच्या बरोबर आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद आहे बाप्पा. माझ्या सर्व जे मला पाहतात त्या सर्व लोकांचा ताबा मी तुझ्या हातात देतो. यांना काय मदतीची गरज असेल तर तू यांना मदत कर. कुठल्या गोष्टी चुकीच्या देव आपल्याला त्रास देत असतील तर त्या सर्व येशू ख्रिस्ताच्या नावात नाश होऊ दे प्रभू. देव बाप्पा, तुझी स्वर्गीय मदत येशूच्या नावात मी यांच्यासाठी रिलीज करतो लॉर्ड. धन्यवाद येशू, तू यांना सांभाळ, तू यांची काळजी घे. धन्यवाद येशू. कोणी आजारी असतील त्यांना बरं कर, कोणी संकटात असतील तर संकटातून बाहेर काढ. कोणाला पैशाची मदत हवी असेल पैशाची मदत कर. देवा, कुणाच्या घरामध्ये अन्नधान्य नसेल त्यांच्या घरात अन्नधान्य येऊ दे. कोणाच्या घरामध्ये भांडण होत असेल तर भांडण निघून जाऊ दे. कोणाच्या घरावर देव बाप्पा काय सैतानाचं सामर्थ्य असेल तर ते नाश होऊ दे येशूच्या नावात. धन्यवाद येशू. कोणाला भीती वाटत असेल तर भीती निघून जाऊ दे. कोणी आज निराश असेल, रडत असेल, त्यांचे अश्रू तू पुसून टाक. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुझी स्वर्गीय मदत येशू ख्रिस्ताच्या नावात या प्रत्येकांसाठी येशूच्या नावात मी रिलीज करतो ह्या वेळेला. धन्यवाद येशू, धन्यवाद. तू यांना सांभाळ, तू यांची काळजी घे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद देव बाप्पा, धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद माझ्या बहिणी, माझ्या भावा. त्या देवाची मदत तुझ्यासाठी येत आहे, त्या देवाची उपस्थिती तुझ्याकडे येत आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू.
धन्यवाद येशू, धन्यवाद देव बाप्पा, धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद. इतके दिवस तुला काहीतरी विचित्र अनुभव तुझ्या घरामध्ये येत होते, पण आजपासून तो देव तुझ्या घराचा ताबा घेते, तो देव तुझ्या कुटुंबाचा ताबा घेते, तो देव तुझ्या संसाराचा ताबा घेते. इथून पुढे त्या देवाचा अनुभव तुला येईल. इथून पुढे तो देव तुला स्पर्श करत राहील. इथून पुढे तो देव तुला ताकद देत राहील. त्या देवाची उपस्थिती तुला जाणवेल. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद, धन्यवाद. राहा त्या देवामध्ये, राहा त्या देवाला बरोबर घेऊन आणि कर आनंद, गा त्याचे गाणे आणि कर त्या देवाची स्तुती आणि आनंदाने वेळ घालव, त्या देवाबरोबर वेळ घालव. धन्यवाद येशू, कारण त्या देवाबरोबरची वेळ नेहमी आनंदाची वेळ असते. त्या देवाबरोबरची वेळ नेहमी ताकद देणारी वेळ असते. यस 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 देवाप्पा, तुझी मदत येशूच्या नावात मी रिलीज करतो यांच्यासाठी. तू यांना सांभाळ, तू यांची काळजी घे आणि देवबाप्पा येणाऱ्या दिवसात हे मला आनंदाने भेटू दे. धन्यवाद येशू, ज्यांना देवबाप्पा जे काही लागतंय त्या गोष्टींचा पुरवठा कर आणि यांना सांभाळ प्रभू. जिथं कुठे हे राहते त्या सर्व एरियांना देखील मी तुझं रक्त लावतो. तेव्हा यांच्या घराला, यांच्या कुटुंबाला मी तुझं रक्त लावतो. देवबाप्पा यांना, यांच्या कुटुंबाला, यांच्या आजूबाजूच्या परिसराला, सर्वांना मी तुझ्या हातात देतो. सर्वांचं रक्षण कर, सर्व घाणेरडे आजार विकारापासून सर्वांना सांभाळ दे बाप्पा. तुझं सामर्थ्य, तुझे उपस्थिती, तुझा अभिषेक येशू ख्रिस्ताच्या नावात त्या प्रत्येकाच्या कुटुंबासाठी, त्यांच्या घरासाठी, त्यांच्या एरियासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही रिलीज करतो लॉर्ड. धन्यवाद येशू, धन्यवाद दे बाप्पा, धन्यवाद. जे कुठं कामाला जाते, धंद्याला जाते, कुठं कुठल्याही गोष्टीसाठी जाते, त्या सर्वांचं रक्षण कर. धन्यवाद येशू. आणि त्या प्रत्येकाचं देवबाप्पा जीवनातून तुझा गौरव होतो. धन्यवाद. तुझी स्वर्गीय मदत प्रत्येकासाठी येशूच्या नावात मी रिलीज करतो. आजच्या दिवसापासून यांना कुठल्याही वाईट गोष्टीचा घरामध्ये अनुभव येऊ देऊ नको. यांना तुझा अनुभव येऊ दे, यांना तुझी उपस्थिती जाणवू दे, यांना तुझा अभिषेक तिथं जाणवू दे, यांना त्यांच्या घरामध्ये तू आहेस हे जाणवू दे. धन्यवाद येशू. आणि यांचं जीवन आनंदाने भरलेलं असू दे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद आहे बाप्पा, धन्यवाद परमेश्वर. सर्व ताबा यांच्या जीवनाचा मी तुझ्या हातात देतो. सर्व गौरव तुला देतो. जी स्वर्गीय मदत यांच्यासाठी येशूच्या नावात मी रिलीज करतो. यांच्या आजूबाजूला जे काही बंधनं आहेत ते सगळे बंधनं मी तोडतो येशूच्या नावात. कदाचित आज काही लोक असे आहेत जे मला पाहतात, त्यांच्या आजूबाजूला सर्व सैतानाचे बंधनं आहेत प्रभू, आणि सैताने त्यांना बांधून ठेवले. पण आज तुझी उपस्थिती त्यांच्यासाठी जाऊ दे आणि सगळे बंधनं येशूच्या नावात तुटू दे लॉर्ड, आणि हे मोकळे होऊ दे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद देव, धन्यवाद परमेश्वर. सर्व गौरव मी तुला देतो. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद. इथून पुढची वेळ मी तुझ्या हातात देतो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद देव बाबा की एक कुटुंब म्हणून तू आमच्याकडे पाहतोस, एक कुटुंब म्हणून आमच्याकडे तू लक्ष घालतोस. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद देव, धन्यवाद परमेश्वर. इथून पुढची वेळ मी तुझ्या हातात देतो. यांच्या सर्व गरजा तू पुरवले बाबा. थँक्यू जीसस, धन्यवाद. आणि यांना आनंदाने ठेव. आणि येणाऱ्या दिवसात हे सर्वजण आनंदाने तुझ्या मंदिरात मला भेटू दे आणि एकही सुटता कामा नये. येशूच्या नावात स्वर्गीय बाबा. मग 21:22 प्रमाणे, स्तोत्रसहिता 91 प्रमाणे आणि 1 पेत्र 2:24 प्रमाणे, स्तोत्रसहिता 23 प्रमाणे विश्वासाने प्रार्थना मागतो. आमेन. थँक्यू जीसस. धन्यवाद देवाला, धन्यवाद. आज प्रार्थनेसाठी देवाने एकत्र केलंय. देवाची इच्छा असेल तर असंच आपण भेटणार आहोत येणाऱ्या हप्त्यामध्ये देखील. आणि त्याच्यापेक्षा जास्त आणखीन इच्छा झाली देवाची तर सर्वजण आपण देवाच्या मंदिरात भेटूया आणि देवबाप नक्कीच ती गोष्ट करून आणेल. तोपर्यंत देवबाप तुम्हाला सांभाळो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.